माझं घर माझा संसार हा चित्रपट 1986 साली प्रदर्शित झाला होता. राज दत्त यांचं दिग्दर्शन असलेल्या चित्रपटात रीमा लागू, अजिंक्य देव, मुग्धा चिटणीस यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट त्या काळात प्रचंड गाजला होता. दृष्ट लागण्याजोगे सारे, हसणार कधी अशी या चित्रपटातील अनेक गाणी आजही आपण आवडीने पाहतो. या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत मुग्धा चिटणीस झळकली होती. मुग्धा चिटणीस यांचा हा पहिला आणि शेवटचा चित्रपट. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर काहीच वर्षात त्यांचं निधन झालं. खूपच कमी वयात त्यांनी या जगाचा निरोप घेतला. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं होतं. या चित्रपटामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता देखील मिळाली होती. पहिल्या चित्रपटात त्या प्रचंड प्रकाशझोतात आल्या होत्या. पण असं असलं तरीही त्यांनी चित्रपटात काम करण्याऐवजी त्यांच्या संसाराला प्राधान्य दिलं आणि या चित्रपटानंतर काहीच वर्षानंतर उमेश घोडके यांच्याशी लग्न केलं आणि त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. पण 5 डिसेंबर 1994ला त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदललं. त्यांना कॅन्सरचं निधन झालं आणि त्यानंतर काहीच वर्षात म्हणजे 10 एप्रिल 1996ला त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मुग्धा या केवळ अभिनेत्रीच नव्हे तर उत्कृष्ट कथाकथनकारीही होत्या. भारत आणि अमेरिकेत त्यांनी 500हून अधिक कथाकथन कार्यक्रम सादर केले होते. ऑल इंडिया रेडिओमध्ये देखील त्यांचे अनेक कार्यक्रम झाले होते आणि या कार्यक्रमांचं कौतुक देखील झालं होतं. मुग्धा यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांना, फॅन्सना प्रचंड धक्का बसला होता. त्यांचे निधन झाले तेव्हा त्यांची मुलगी तर केवळ 5 वर्षांची होती. त्यांच्या मुलीला म्हणजेच ईशाला त्यांचे आजी-आजोबा म्हणजेच अशोक आणि शुभा चिटणीस यांनी सांभाळलं. त्यामुळे त्या अनेक वर्ष मुंबईतच होत्या. उमेश घोडके यांनी ईशाला आई आणि वडील असे दोघांचेही प्रेम दिले. त्यानंतर शिक्षणासाठी ते तिला अमेरिकेतच घेऊन गेले. त्यांनी अमेरिकेत कायदा विभागात काम केले. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतून जर्मन भाषा आणि पत्रकारितेचे पदवी देखील मिळवली. मुग्धा चिटणीस आज आपल्यात नसल्या तरीही त्यांच्या अभिनयाने त्या प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिल्या. त्यांचा हा पहिला चित्रपट असला तरीही त्यांच्या अभिनयातून त्यांनी कधीही ते दाखवून दिलं नाही. मुग्धा चिटणीस यांच्या निधनानंतर त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या आयुष्यावर एक पुस्तक देखील लिहिलं होतं. त्या पुस्तकामध्ये त्यांचं बालपण, त्या चित्रपटसृष्टीत कशा आल्या, त्यांचा कथाकथनकाचा अनुभव, या सगळ्यामध्ये त्यांना कोणती साथ दिली, अमेरिकेत गेल्यानंतर त्यांचं आयुष्य कसं होतं, याविषयी तसंच कॅन्सरच्या वेळात त्यांनी कशा पद्धतीने लढा दिला, या सगळ्याविषयी लिहिलं होतं. मुग्धा या कायमच प्रेक्षकांच्या स्मरणात राहणार यात काही शंकाच नाही.